देवेंद्र फडणवीसांना मी एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये अनिल देशमुख हे पैसे घेत होते आणि ज्याच्यामध्ये जयंत पाटलांना कोणाविषयी बोललात आपण? सचिन वाझे. कोण आहेत ते? त्यांनी कोण आहेत? अँटिलिया प्रकरणातले आरोपी कुठे आहेत ते? कुठे वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करतायत? म्हणजे कोण आहेत ते? कोण आहेत? भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केला. ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले तिथे, त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला. महाराष्ट्राला नव्हे देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोप पोलीस खात्यातले आणि त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांना क्लीन चिट दिली भाजप, आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते ते आता सध्या सुटले आणि मिंदे गटामध्ये ते आता मिंदे गटामध्ये आहे, त्यांच्यासाठी काम करतात. कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून. आणि दुसरे जे महात्मा आहेत ते अशा प्रकारे पत्रव्यवहार करून म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली. त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवरती आरोप केले. फडणवीसांनी उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो. हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून, दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही विसरू नका, मी गेले 1 वर्ष सांगतो की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत. हे मी वारंवार सांगतोय. हे तुम्हाला आता सिद्ध झालं असेल. तुरुंगात फोन जात आहे त्यांची, तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे, कोणी काय बोलावं, कोणी काय स्टेटमेंट द्यावी. आणि मला मीडियाचं आश्चर्य वाटतंय, खुनातल्या दहशतवादातल्या एका आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व देता. मी भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेण्यास खाली गेलेली आहे. एक गुंडाला आणलं जातं बाहेर, त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. बरं का, नार्कोची पण तयारी नार्कोची पण तयारी ठीक आहे. हो, या सगळ्यांची नार्को करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत ते कसल्या नार्को आणि काय. अनिल देशमुख असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, केजरीवाल असतील, संजय सिंग असतील, ईडीचा गैरवापर करून, पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं. आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या खटल्याचे मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं, कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून ठरवलं. आता जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं. माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील, अमित शहाचं नाव घेतील. अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना. भारतीय जनता पक्षानं असे संत महात्मे गोळा केले. आता काही दिवसांनी एकाला तर वॉशिंग मशीन मध्ये टाकलेलं तर या खटल्यातला एका पोलीस अधिकाऱ्याला, आता ह्यालाही वॉशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करतो. बघा, या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची या राज्यातल्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आमचा वारंवार आक्षेप आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटिक्स गटार केलेलं.
फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून, एका गुंडाच्या, एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवू नका म्हणून. हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे. हे गृहमंत्री म्हणून काय करतायत तर टाळ्या वाजवतायत या आरोपीच्या वक्तव्यावर. पहा एक आरोपी काय बोलतो आहे. स्वतः ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो, हेट दिस पॉलिटिक्स, आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्रधार. सचिनवाजी कधी काही तुमचे जवळचे होते, सचिनवाजी कधी काही तुमचे म्हणजे शिवसेनेच्या जवळचे होते असं जे कधी काळी हे विषय सोडून द्यावं. कधी काळी एकनाथ शिंदे पण आमच्या जवळचे, कधी काळी फडणवीस आमच्या जवळचे. अब मुंडा बिगडा गया तो हम क्या करें. कधी काळी सगळेच आमच्या जवळचे होते. अमित शहा जवळचे होते, मोदीजी जवळचे होतेच ना जवळचे. ते प्रश्न शिवसेनेत असण्याचा किंवा नसण्याचा नाहीयेत. 20 वर्षापूर्वी कोण कुठे होतं बोलू नका. आज ते कुठे आहेत आणि आज ते काय करतात वर्तमानात बोला. देवेंद्र फडणवीसांवरती अनिल देशमुखांनी आरोप केले, फोटो दाखवले. माझ्या दृष्टीने हा विषय संपला. मी तुम्हाला काय सांगायचं सांगेल. उगा तळण दळू नका. एक गुंड दहशतवादाच्या आरोपातला जो बॉम्ब ठेवतो, बॉम्ब बनवतो, त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात. तो खुनाचा आरोपी आहे, हत्येचा आरोपी आहे. तो भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोब घेऊन बाहेर स्टेटमेंट देतो. ही तिसरी वेळ आहे. भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत, त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा रसात राहायला जाणार आहे. एवढं तुम्हाला पुढला प्रश्न आहे. पुढला विषय मी आपल्याला सांगतोय ना. अमित शहा म्हणजे जयप्रकाश नारायण नाही बरं का ना. अमित शहा म्हणजे आचार्य विनोबाजी भावे नाही, किंवा अमित शहा म्हणजे सरदार पटेल नाही. कळलं का मला काय म्हणायचं आहे. अमित शहा कोण आहेत हे माननीय शरद पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे पुण्यातच. तेव्हा तुम्ही असे प्रश्न अभिमानी असाल. मी राज्यसभेचे तेव्हाचे चेअरमन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ते कळवलं की अशा प्रकारे माझ्यावरती दबाव येतोय आणि मला सांगितलं जातं की महाविकास आघाडीचे सरकार जे आपण बनवताय त्यापासून दूर राहा, नाहीतर तुम्हाला ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला समोर जावं लागेल. आणि हे मी रेकॉर्डवरती आणले. हे मी तेव्हाचे आमचे उपराष्ट्रपती आणि आमच्या राज्यसभेचे चेअरमन, कारण मी त्यांच्या सभागृहाचा सदस्य होतो आणि आहे, त्यांना ताबडतोब ते कळवले. अशा प्रकारच्या दबावाच्या नीती अनिती आमच्यावर चालल्या. पण देशमुख जे असतील, अनिलजी, मी असेल, आम्ही झुकलो नाही. आमच्यातला मराठी बाणा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो आम्ही कायम ठेवलो. आम्ही जर झुकलो असतो, वाकलो असतो, आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतो, पण आम्ही स्वाभिमानाने राहिलो. आम्ही राहू. काय करणार. आमचे प्राण घ्याल, आमच्यावर गोळ्या चालवाल ना तुम्ही, अजून काय करू शकता. आमच्यावर तुम्ही गोळ्या चालवाल रस्त्यावरती, आमची तुम्ही सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे. आम्ही तक्रार नाही केली. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.